नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी खुसखुशीत आणि चवीलाही जे छान लागतात असे मोदक करून दाखवणार आहे, जे बनतातही लवकर। यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे रवा मी घालत आहे। रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही घालू शकता। यामध्ये मी आता तुपाचं मोहन घालत आहे। तुपाच्या मोहनमुळे मोदक बनतातही खुसखुशीत। आणि आता मी हे भिजवून घेत आहे। यासाठी मी दुधाचा वापर करत आहे, ज्यामुळे मोदक चवीलाही खूप छान लागतात। तर अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता हे मी 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत सारणची तयारी मी करून घेत आहे। यासाठी मी कढई घेतलेली आहे, जी लो फ्लेमवर ठेवलेली आहे। यासाठी मी 1 वाटी बारीक खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि 1 वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे। आणि आता हे दोन्ही मी लो फ्लेमवरच परतून घेणार आहे। एक साधारण 4 मिनिटांनंतर त्याचा कलरही बदलतो। बदाम आणि काजूचा कीस बारीक करून घेतलेला आहे, तो घालत आहे। यासाठी मी 7 बदाम आणि काजू घेतलेले आहेत आणि त्यासोबतच मी जायफळ आणि विलायचीची पूडसुद्धा घालत आहे। यासाठी मी 5 विलायची घेतलेल्या आहेत, थोडा जायफळचा तुकडा आणि ते बारीक कुटून घेतलेलं आहे। तर आता हे सगळं पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी मी छान परतून घेणार आहे। 5 मिनिटानंतर मी आता हा गॅस बंद करत आहे। तर आता जे पीठ भिजून घेतलेलं आहे, तर त्याचे साधारण या साईजमध्ये, लिंबाच्या साईजमध्ये मी गोळे करून घेत आहे। तर आता हे अशा प्रकारे मधून खोलगट करून घ्यायचे आणि साईडनी अशा प्रकारे, साईडची जी बाजू आहे तर तिला अशा प्रकारे मी फोल्ड करून घेत आहे सगळीकडून। तर हे अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्यानंतर यामध्ये मी सारण ॲड करत आहे। तर ज्या फोल्ड केलेल्या बाजू आहेत त्या अशा सगळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत वरती आणि त्यानंतर त्या बाजू बंद करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे हा मोदक बनवून घ्यायचा आहे। बाकीचे सगळे मोदक पण मी असेच बनवून घेणार आहे। तर आता इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि ते तापवून घेतलेलं आहे। गॅस लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर आता हे मोदक एक एक करून यामध्ये मी घालत आहे। गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, जेणेकरून ते छान असे खरपूस तळल्या जातील। तर दोन्ही साईडनी ते छान तळून घ्यायचे आहेत। साधारण सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे मी मोदक तळून घेतलेले आहेत। तर असे हे खुसखुशीत आणि चवीलाही छान लागणारे मोदक जरूर करून बघा, जे बनतातही झटपट। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।